मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे सायली आणि अर्जुन पूजेची तयारी करत असतात. त्यावर पूर्णाजी सायलीला म्हणतात, छान तयारी केली आहे विमल. त्यावर विमलताई सांगतात, ही सर्व तयारी सायलीताईनेच केलेली आहे. त्यानंतर कल्पना सायलीला विचारते, अगं पण इथे फळं दिसत नाहीयेत, फळं आणली नाहीत का? त्यावर ती म्हणते, अर्जुन आता तेच करायला बाहेर गेलेले आहेत. आणि तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन म्हणतो, आलो आलो आत्ताच मी तेच करण्यासाठी गेलो होतो. सर्व जे सामान राहिलं होतं ते मी घेऊन आलो आहे. आणि त्यानंतर तिथे अस्मिता असते. अस्मिता अर्जुनला विचारते, मी सांगितलेलं सामान तू आणलंस का? मला चॉकलेट्स आणि कॅडबरी हवी होती. त्यावर तो म्हणतो, नाही सध्या मी फक्त पूजेचं सामान आणलेलं आहे. आणि त्यानंतर त्यावरून त्या दोघांमध्ये छोटे मोठे वाद कुरकुरी होतात. आणि त्यानंतर ती कल्पना त्या असावरीला अस्मिताला सांगते, तू ये आणि इथे माझ्याजवळ बस. त्यानंतर तो म्हणतो, मी तुला नंतर आणून देईल. आणि त्यानंतर त्या अर्जुनचे बाबा म्हणतात, गुरुजी आणखी आलेले नाही आहेत. त्यावर तो म्हणतो, मी त्यांना कॉल केला आहे बाबा, ते येतच असतील. आणि तेवढ्यातच इकडे पूर्णाजी प्रतिमाबद्दल आणि राजेंद्रबद्दल विचारतात. त्यावर ते म्हणतात, त्यांना बोलवलं आहे का? त्यांना कॉल केलाय का? त्यावर तो अर्जुन सांगतो की आई, मी त्यांना कॉल केला होता पण ते येऊ शकणार नाहीत, कारण की आत्याची आज ट्रीटमेंट आहे सायकॅट्रिस्टची, त्यामुळे त्यांना तिकडे जावं लागणार आहे. आणि त्यानंतर पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, तू प्रसाद त्याला पाठवून दे पूजा झाल्यानंतर, कारण ती जरी येऊ शकली नाही तरी प्रसाद देणं आपलं काम आहे. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे. आणि तेवढ्यातच गुरुजी तिथे येतात. त्यानंतर ते म्हणतात, मला यायला लेट तर झाला नाही ना? त्यावर कल्पना म्हणते, नाही. त्यानंतर पूजेला सुरुवात करतात. आणि तेवढ्यातच ते पूजेला सुरुवात करणार असतात. तिथे अश्विन येतो आणि अश्विन बघतो ह्या सर्वजण पूजा करत आहेत. ह्यांना तर प्रियाला जेल झाल्याचा काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्याला राग येतो आणि तो तिथनं निघून जातो कोणालाही न बोलता. आणि इकडे प्रिया जेलमध्ये बाकावर झोपलेली असते. ते पाहून ती साक्षी त्या प्रियाला उठवते आणि म्हणते, चल आता खाली झोप, बस झालं, मला इथे झोपायचं आहे. त्यावर ती इकडे तिकडे बघते आणि म्हणते, इथे कुठे मैपत शिखरे असं नाव लिहिलेलं आहे का? नाही ना? मग गपचूप जायचं आणि स्वतःच्या जागेवर जाऊन आडवं व्हायचं. साक्षी त्या प्रियाला म्हणते, तुला काही जास्त माज आलेला आहे की काय? तू माझ्या बापाला जर ओळखतेस ना, तुला काय वाटायला लागलं? इथे आपण जेलमध्ये थोडे दिवस एकत्र काय राहिलो तर तू स्वतःला माझ्या बरोबरीची समजायला लागली आहेस की काय? त्यावर ती स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते, तुझी आणि माझ्या बरोबरी तर होऊ शकत नाही साक्षी, कारण मी इथे वेचवर आणि त्यामुळेच तू तिथे जमिनीवर आहेस, कारण खरंच आपली बरोबरी होऊ शकत नाही. त्यावर ती म्हणते, तू जास्त माज आणू नकोस या, तू जास्त शहाणपणा करू नकोस, मी तुझ्या इतक्या खालच्या लेवलला येऊन बोलत नाहीये, याचा तू गैरफायदा घेऊ नकोस. त्यानंतर ती साक्षी तिला म्हणते, चल उठ आता, बास झालं, जा आणि तिकडे खाली जाऊन बस. त्यावर ती प्रिया म्हणते, चल तूच जा तिकडे, मी नसते उठत इथनं. आणि त्यानंतर त्या दोघींमध्ये झटापट होते आणि ती प्रिया त्या साक्षीला ढकलून देते जमिनीवर. त्यानंतर ती खाली पडते. आणि इकडे पूर्णाजी म्हणत असतात, खरंच काय करावं या मुलाचं? ह्याचा आणखीनही राग गेलेला नाहीये आणि ह्याला वाटतं की ती प्रिया बरोबर आणि आपण चुकीचे आहोत. त्यावर अर्जुन म्हणतो, आजी तू काळजी करू नको, त्याचा राग हळूहळू शांत होईल आणि एकदा का त्याचा राग शांत झाला ना, मग त्याच्यात स्वतःची चूक लक्षात येईल आणि मग मी बोलेनच त्याच्याशी. आणि त्यानंतर गुरुजींनी सर्व पूजेची तयारी, पूजा मांडून ठेवलेली असते. त्यानंतर ते विचारतात, पूजेला कोण बसणार आहे? त्यावर त्या अर्जुनचे बाबा म्हणतात, मला काय वाटतं, म्हणजे घरात जी निगेटिव्हिटी होती ती सर्व प्रियामुळे नाही तर या सायलीमुळे आणि अर्जुनमुळे निघून गेलेली आहे, तर ह्या दोघांनीच पूजेला बसावं, म्हणजे कोणाची काही हरकत नसेल तर. आणि त्यानंतर इकडे जेलमध्ये त्या प्रियाने त्या साक्षीला ढकलून दिलेलं असतं, त्यामुळे तिला राग येतो आणि ती उठती आणि प्रियाच्या एक थोबाडीत मारती. त्यानंतर प्रिया ही
ती साक्षीच्या थोबाडीत मारती आणि त्यानंतर त्या साक्षीला फारच राग येतो, कारण तिला वाटतं मी कोण आहे ही विसरून गेलेली आहे की काय, हिची एवढी हिंमतच कशी झाली मला मारण्याची. त्यानंतर ती तिला धमकावते आणि तिला म्हणते, काय गं तुझी एवढी कशी हिंमत झाली, तू काही विसरली आहेस की काय, मी कोण आहे, मी एका मिनिटात तुझं सगळं जीणं हराम करू शकते. एकदा का मी तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणला ना, मग तुला कुठेच तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तर ती प्रिया तिला भिल्याची ॲक्टिंग करते आणि म्हणते, आता मी काय करू, मग मीही तुझं सर्व सत्य, तुझ्या बापाचे सर्व कारनामे जे मी रेकॉर्ड केले होते, तो व्हिडिओ तू विसरली आहेस की काय, तो मी सर्वांसमोर आणेन आणि त्यानंतर तुझ्या बापाचे सर्व जुनी पापही सर्व लोकांना कळतील आणि सुभेदारांचा ॲक्सिडेंट तुझ्या बापाने कसा घडवून आणला हेही त्यामध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. ही प्रतिमाचा कसा चेहरा जाळला हे सर्व अनुका जगासमोर मी साक्षी महिपत शिकरे. आता त्यामुळे माझ्या नादी न लागता गुपचूप आपल्या जागेवर जाऊन बसायचं. त्यानंतर ती साक्षी स्वतःच्या तिला काहीच न म्हणता जागेवर जाऊन बसते आणि इकडे महिपत त्याच्या सर्व गुंडांना सांगून ठेवतो की आता हे घरी जायचं त्या अर्जुनच्या आणि इथे चिठ्ठी लिहून बरोबर त्याच्या खिडकीतनं तो गोळा फेकायचा दगड की बरोबर त्याच्या डोक्याला लागला पाहिजे. त्यानंतर तो त्यांना बंदूकचा रोख दाखवून धमकावत असतो की आता हे तरी काम तुम्ही नीट करा आणि जर हेही एवढं सोपं कामही जर तुम्हाला जमलं नाही तर मग बघा मी काय करतो, तुम्हाला मी गाडण्याची गरजच नाही, स्वतःच तिकडे जायचं, खड्डा खांदायचा आणि स्वतःला डोक्यावर माती टाकून स्वतःला गाडून घ्यायचं आणि जर माझ्यासमोर जर आलात उचटी तोंड घेऊन तर मग मला सांगितलं नाही म्हणतान आणि त्या अर्जुनला चांगलं चेपायचं, असं त्यांच्या गुंड्यांना तो सांगत असतो, वॉर्निंग देत असतो. आणि त्यानंतर तो महिपत स्वतःच्या मनाशीच म्हणतो, अर्जुन सुभेदार तुला काय वाटलं, तू जिंकलास का, पण बघ तू आता इथून पुढे मी तुझे असे हाल करणार की तुला असं वाटलं पाहिजे आपण जगण्यापेक्षा मेलेलंच बरं, पण तरीही मी तुला मरू देणार नाही, कारण तू माझं जे नुकसान केलं आहेस, माझ्या एकुलत्या एक पुरीला जेलमध्ये टाकण्याची जी चूक केली आहेस त्याची भरपाई तर मी नक्कीच तुझ्याकडनं करून घेणार. आणि त्यानंतर ते गुंड त्या सुभेदारच्या घरामध्ये बंगल्यामध्ये घुसलेले असतात त्याच्या वॉचमॅनला चकवा देऊन आणि त्यानंतर इकडे घरामध्ये त्यांची पूजा संपन्न झालेली असते आणि आरती सुरू असते. त्यानंतर आरती ही पूर्ण होते आणि सर्वजण देवाचे दर्शन घेतात आणि तेवढ्यातच तो अर्जुन सर्वांना आरती देत असतो आणि तेवढ्यातच त्यांच्या खिडकीचा एक काच तुटून दगड आतमध्ये येतो रूममध्ये आणि त्यानंतर ते गुंड तोपर्यंत आपापली सर्व त्याचं जे काम त्यांना महिपतनी सांगितलं होतं ते करून त्या बंगल्यातून पळून गेलेले असतात. आणि इकडे सायली आणि अर्जुनला वाटतं की आता हे काय नवीन संकट, कोणी हे तोडलं असेल का. त्यानंतर ते पूजाचं ताट ठेवून उठतात आणि त्यानंतर अर्जुनचे बाबा म्हणतात, अरे ही काच कशी फुटली. त्यावर सायली म्हणते, काही नाही, इथलेच लोक असतील, कोणी लेकरं वगैरे लहान. त्यानंतर पूजा आजी म्हणतात, नाही आत्ताच तर आपण ह्या शांततेसाठी घराच्या पूजा केली आणि लगेचच हे काय असं अभद्र घडलं. त्यावर सायली म्हणती, आजी असं काही म्हणू नका, तसं काही झालेलं नाहीये, लेकरांकडनं खेळताना तुटलं असेल काच, थांबा मी बघून येते. त्यानंतर ती बघते तर तिथे एक दगडामध्ये कागद असतो आणि त्यानंतर ती तो घरात आणते आणि अर्जुनच्या हातात देते. त्यानंतर तो ते ओपन करतो आणि वाचतो तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, अर्जुन सुभेदार आता तुझा खेळ संपला, मी तुझा जीव घेणार. आणि त्यानंतर अर्जुनचं हे ऐकून सर्वजण शॉक झालेले असतात, सर्वांना धक्का बसतो. त्यानंतर पूर्ण आजी म्हणतात, आता हे घरात कोणतं नवीन संकट आलेलं आहे. त्यानंतर ते म्हणतात, आता असं करण्याची कोणाची हिंमत झाली. त्यावर तो म्हणतो, मी आत्ता लगेचच बाहेर जाऊन बघतो हे सर्व कोणी केलं आहे आणि जो कोणी असेल ना त्याला चांगलाच चोप देतो. त्यावर ती सायली म्हणते, नाही तुम्ही एकटे बाहेर असे जाऊ नका, कारण आपल्याला माहीत नाही आणखी बाहेर किती जण असतील. त्यानंतर अर्जुनचे बाबाही त्याला म्हणतात,
म्हणतात तू असं एकटं बाहेर जाऊ नको. त्यानंतर तो म्हणतो थांबा बाबा, मी एक कामच करतो, मी पोलिसांना इन्फॉर्म करतो. त्यानंतर तो पोलिसांना फोन लावतो आणि सांगतो सावंत, आमच्या घरावर दगडफेक झाली आहे आणि मला तुझा जीव घेईन अशी धमकीही भेटलेली आहे. माझी शक्यता आहे की हे नक्कीच काम त्या महिपतचं असणार. आणि त्यानंतर तो म्हणतो तुम्ही लगेच इकडे या. त्यावर तो सांगतो तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका, इन्स्पेक्टर सावंत आता लगेच इकडे येतच आहेत. त्यावर त्याची आई म्हणते तू आता कुठेही बाहेर जाणार नाहीयेस, तू इथेच थांब. त्यावर तो म्हणतो मम्मा तुम्हाला आता बाहेर जाऊ दे, काळजी करू नकोस, आता इन्स्पेक्टर सावंत हे येतच असतील. तर अस्मिता म्हणते तू असं बाहेर जाऊ नकोस, ते माणसं खूप डेंजर असतील. त्यावर तो म्हणतो अस्मिताई तू काळजी करू नको. त्यावर सायलीही त्याला थांबवते आणि त्याला म्हणते तू असं एकटी जाऊ नको, मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. त्यावर तो म्हणतो मग काय, मी असंच घरामध्येच बसून राहू की काय. त्यावर ती म्हणते मीही तुमच्यासोबत येते. त्यावर त्याचे वडील म्हणतात नाही नको, मी आणि अर्जुन जातो, तू थांब इथेच. त्यानंतर ते दोघे बाहेर येतात आणि बघतात तर ते माणसं तोपर्यंत तिथनं गायब झालेली असतात, ते पळून गेलेली असतात. आणि त्यानंतर तोपर्यंत तिथे इन्स्पेक्टर सावंतही आलेले असतात आणि त्यानंतर ते आतमध्ये येतात आणि सांगतात की आता टेन्शनचं काही काम नाही, आम्ही लवकरच लिगली ॲक्शन महिपतवर घेऊ. आणि त्यानंतर विमल सर्वांना त्या पूजेचा प्रसाद वाटते आणि सर्वजण देवाचे दर्शन घेतात. आणि त्यानंतर ते इन्स्पेक्टर त्या अर्जुनला विचारतात तिथे नेमकं काय घडलं ते आम्हाला पुन्हा एकदा सविस्तर सांगा. त्यावर तो सर्व काही त्यांना सांगतो आणि त्यानंतर ते म्हणतात आम्ही लिगली ॲक्शन घेऊच, पण तुमच्या घराला पोलीस प्रोटेक्शनही देऊ. आता तुमचं घर हे आमची जिम्मेदारी आहे, तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर गुरुजी तिथनं निघून जातात. त्यावर अस्मिता म्हणते बरं झालं पूजा नीट पार पडली, मला तर काळजीच लागून राहिली होती. त्यावर सायली म्हणते अस्मिताताई पूजा तर व्यवस्थितच पार पडणार होती, कारण आपण ती चांगल्या कारणांसाठी ठेवली होती, घरामध्ये आनंद यावा म्हणून केली होती. त्यावर पूर्णाजी म्हणतात घरामध्ये आनंद येण्यासाठी घरातली सर्व माणसं एकत्र यायला हवीत, पण अश्विन बघणं आपल्याला कोणालाच बोलत नाहीये, त्याला आणखीनही वाटत आहे की आपण चुकीचे आहोत. आणि त्यानंतर ती पूर्णाजीला म्हणते आम्हाला प्रियाचं वागणं आधीपासूनच माहीत होतं, पण तुम्हाला तिच्या वागण्याचा फारच धक्का बसला आहे हे मला कळत आहे. ती तर सुभेदारांची आदर्श सून असण्याची फक्त नाटक करत होती, सत्य काहीसं वेगळंच होतं. पूर्णाजी तिने तिचा मूळ स्वभाव दाखवण्याचा बऱ्याचदा प्रयत्नही केला होता, तुम्ही आठवून बघा. त्यानंतर पूर्णाजींना ज्या वेळेस ती ॲरोगन्ससारखं वागत होती तो सर्व तिला आठवतो. तर अर्जुनचे बाबा म्हणतात सायली म्हणते ते खरं आहे, खरं तर आपण प्रतिमाची मुलगी म्हणून एक इमेज सेट केली होती मनामध्ये, पण खरं सत्य काही वेगळंच होतं, ती तर तिचा स्वभाव वेगळाच होता. त्यानंतर सायली म्हणते बरं बास झालं, आता आपण आता त्या विषयांवर बोलायचं नको, कारण आता हे सर्व बोलणं आपल्या अस्मिताताईंचं बाळही ऐकत असेल, त्यामुळे आता आपण फक्त आनंदाच्या आणि प्रेमाच्याच गोष्टी बोलायच्या, ज्यामधून अस्मिताताईला आणि त्यांच्या बाळाला आनंद भेटेल. त्यानंतर अस्मिता म्हणते माझं बाळ तर माझ्यासारखंच होणार आहे, अगदी हसरं आणि खेळकर. त्यावर अर्जुन म्हणतो आणि खादाडही आणि कोणत्याही गोष्टींवरनं रुसणारं आणि सतत शॉपिंग करणारं. त्यावर ती म्हणते अर्जुन आता गप्प बसा, बास झालं तुझं तरी बरं, इथे आणखी अश्विन नाहीये माझी थट्टा करायला. आणि तिचं हे बोलणं ऐकून पूर्णाजी म्हणतात हल्ली तो तर आपल्यामध्ये नसतोच, तो कुठे आपल्यामध्ये बसतो उठतो आणि त्यांचा मूड ऑफ होतो, त्याचा आपल्याबद्दलचा गैरसमज तर वाढतच चाललेला आहे. त्यावर अर्जुन म्हणतो आजी तू नकोस जास्त विचार करू, तो तर आपलाच आहे आणि आपल्याच माणसांपासनं तो आणखी किती दिवस असं रुसून बसणार आहे, एक ना एक दिवस जी गोष्ट तुम्हाला समजली आहे ती त्यालाही नक्कीच समजेल. त्यानंतर ती कल्पना म्हणते खरं तर आम्हालाही उशिराच कळालं, ह्या सर्वाला तर मीच जबाबदार आहे, हे मला सततच सांगत होते, तन्वीचा स्वभाव ओळख, तिला एवढं झुकतं माप देऊ नकोस, पण मीच तिला पाठीशी घालत होते आणि हे माझंच चुकलं. त्यानंतर पूर्णाजी
म्हणतात त्या सायलीला खरं तर कल्पनाच नाही तर मी देखील चुकलेली आहे. आम्ही दोघीही माणसं ओळखायला चुकलेले आहोत. खरं तर आम्ही ह्या घराचा पायाच हलवायला निघालेलो होतो, पण सायली तू हा घराचा पाया डगमगू दिला नाहीस आणि तू हे घर सांभाळून ठेवलं. ह्या घराची जबाबदारी फक्त तूच व्यवस्थित पेलू शकतेस आणि त्यामुळेच मी एक डिसिजन घेतला आहे. आता आजपासून ह्या घराची सर्व जिम्मेदारी तुझी असेल. आणि असं म्हणून आजी स्वतःजवळच्या सर्व घराच्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या सायलीकडे सोपवतात. आणि त्यानंतर अर्जुन ऑफिसला जात असतो तर ती सायली त्याला म्हणते, तुम्हाला असं का वाटत आहे की माझं लक्ष तुमच्याकडे नाही आहे? आजपासनं तुम्ही आत्ता कुठेही जाणार नाही 10-12 दिवस, असं म्हणून ती त्यांना समजावते आणि तो बोलायला जातो तर त्याला शांत करते आणि त्याचा हात स्वतःच्या पदराशीच बांधून ठेवते आणि त्याला म्हणते, आता जिथे मी असेल तिथे तुम्हीही असाल. आणि इकडे तो मैफत त्याच्या माणसांवर रागवत असतो, चिडत असतो आणि त्यांना मारत असतो. तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.